नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागात तुम्हाला अधिक मास विशेष रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. त्या पण शुभचिन्हांच्याच रांगोळ्या आहे. आजच्या भागामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्तिक बघायला मिळणार आहे. आपण जो आधीचा भाग बघितला अधिक मास विशेष, त्यामध्ये आपण शंख आणि कमळाच्या फुलाच्या रांगोळ्या बघितल्या आहेत. अतिशय युनिक रांगोळ्या आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच रांगोळ्या आवडतील आणि जमतीलही. तर व्हिडिओ बघितल्यानंतर रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा वाटल्या रांगोळ्या. तर आजच्या भागामध्ये आपण 7 ते 8 प्रकार बघतो आहोत. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत स्वस्तिकच्या. एकदम युनिक आहे. तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर ट्राय करू शकतात. आपला जो पूर्ण धोंड्याचा महिना आहे 30 दिवसांचा, त्या 30 दिवसांसाठीच्या भरपूर रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला जर ह्या शुभचिन्हांच्याच रांगोळ्या काढायच्या असतील, त्या पण भरपूर अवेलेबल आहेत. ह्या व्हिडिओनंतर आपण पुढचे जे शुभचिन्ह आहेत, ते तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. त्यांच्या रांगोळ्या, वेगवेगळ्या डिझाईन्स. तर नक्की व्हिडिओ बघत राहा आणि अशा छान-छान, सोप्या-सोप्या, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला एकदा भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुढची रांगोळी आपली 3 ते 3 ठिपक्यांची आहे. कलर कॉम्बिनेशन जांभळा कलर आणि केशरी कलर वापरलेला आहे. तुम्हाला जर कलरफुल रांगोळी पाहिजे असेल, तुम्ही कलरही भरू शकतात. काहीच हरकत नाही. अगदी 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या मैत्रिणींनो, या तुम्हाला नक्की आवडतील. अधिक महिन्यामध्ये असे जे व्रत वगैरे केले जातात, त्याचं म्हणजे महत्त्व आहे म्हणून व्रत, पूजा विधी केली जाते. तर त्यासमोर आपल्याला ह्या रांगोळ्या नक्की काढता येतील. ट्राय करा. मोस्टली 3 ते 3च ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत, कारण की स्वस्तिकसाठी 3 ते 3 ठिपक्यांच्याच रांगोळ्या. छोट्या म्हणजे जी सर्वात छोटी रांगोळी स्वस्तिकची, ते 3 ते 3 ठिपक्यांमध्ये आपण काढू शकतो. आपण यामध्ये व्हाईट कलर भरला आहे. तुम्ही दुसरा पण भरू शकतात. आणि कॉर्नरला असे वेल काढायचे आपल्याला. तुमच्याकडे जे पण कलर्स अवेलेबल असतात ते भरले तरी चालतील किंवा हळदी-कुंकू टाकलं तरी चालेल. फक्त रांगोळी पूर्ण व्हाईट नका काढू, त्यामध्ये थोडा तरी कलर टाकत जा. तर ही पण रांगोळी आपली रेडी झालेली आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्ही व्हिडिओ बघतात, कमेंट्स नाही करत. कमेंट्स केल्यावर कळतं की तुम्हाला काय वाटलं व्हिडिओबद्दल, रांगोळ्यांबद्दल, तुमच्या काय भावना आहे रांगोळीबद्दल, ते पण माझ्यापर्यंत पोहोचतं. तर तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओला कमेंट्स करा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. आणि यानंतर तुम्हाला कुठले शुभचिन्ह बघायला आवडेल, ते पण मला कमेंट करून सांगा. आपल्या जुन्याच डिझाईन आपण त्यांना थोडं नवीन डिझाईन ॲड करून ट्राय करत असतो नेहमीच. आणि एकदम साध्या-साध्या, सोप्या-सोप्याच डिझाईन्स असतात. तुम्हाला आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे हे जे आपण आकार काढतोय, यांची आपण एक सीरीज बनवलेली शॉर्ट व्हिडिओची, बेसिक रांगोळ्यांची. तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की ते व्हिडिओ चेक करा. एकदम डीपमध्ये मी एक्सप्लेन केलंय कसे आकार काढायचे, चकलीचा आकार, केंद्रवर्धिनी वगैरे. तर व्हिडिओ नक्की बघा. पुढची रांगोळी पण 3 ते 3 ठिपक्यांची आहे. एकदम काढायला सोप्या आणि दिसायला एकदम सुंदर अशा रांगोळ्या असतात आपल्या.
कारण मला माहीत आहे की सकाळी खूपच घाई-गडबड असते आपल्या पाठीमागे आणि आता तर पुढच्या महिन्यात शाळा सुरू होणार मुलांच्या म्हटल्यावर आणखीनच जास्त घाई-गडबड असेल. तर हे व्हिडिओ तुम्ही तेव्हाही म्हणजे ह्या रांगोळ्या तुम्ही तेव्हाही ट्राय करू शकतात. अगदी 5 ते 5च मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. जर सबस्क्राईब केलेलं असेल तर कधीही तुम्ही व्हिडिओ बघू शकतात, काहीच हरकत नाही. पण वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत जा मैत्रिणींनो आणि ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करत चला. तुमच्या 24 तासांमधले 10 मिनिट आपल्या रांगोळीच्या व्हिडिओसाठी देत चला. म्हणजे तुम्हालाही काहीतरी नवीन डिझाइन जर तुम्हाला रांगोळी येत नसेल तर एकदम फायदाच आहे तुम्हाला हे व्हिडिओ बघून आणि रांगोळी जर येत असेल तर नवीन डिझाईन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. ही रांगोळी तशी जुनीच आहे. थोडी वेगळी डिझाइन अजून ॲड केली. यात तुम्ही कलरही भरू शकतात. ते त्रिकोण तयार झालेले आहे त्यामध्ये. आवर्जून काढाव्या अशा रांगोळ्या आहेत त्या आणि पुढच्या भागात आपण ज्या रांगोळ्या बघणार आहोत ते एकदम छान आहेत. म्हणजे सर्वच छान आणि सोप्या असतात. पण पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. यातही आपण लाल कलर आणि केशरी कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय. तुमच्याकडे जर अशी बॉटल वगैरे नसेल, तुम्हाला जर बोटाच्या मदतीने टिपके काढायला जमत असतील, तर काढू शकतात किंवा अशी बॉटल पण एक विकत घेऊ शकतात. तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल किंवा जे रांगोळीचं दुकान असतं, रांगोळीचं शॉप असतं, तिथे पण अशा प्रकारच्या बॉटल्स वगैरे मिळून जातील. आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा दसरा, दिवाळी येतं, तेव्हा भरपूर असे रांगोळी रिलेटेड वस्तू विकायला येतात. तेव्हाच तुम्ही घेऊन ठेवत चला म्हणजे आपल्याला ते एकदम रेटमध्ये पण मिळतं आणि डिझाईन्स पण वेगवेगळ्या असतात. तर ही रांगोळी पण 3 ते 3 टिपक्यांची आणि साईडने आपण थोडी ॲडजस्टमेंट केली आहे. टिपके काढून घेतले आहेत एक-एक. तर आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. तर रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजच्या रांगोळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटलं ते. तर भेटूया अशा झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर आणि छान रांगोळीच्या भागामध्ये. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.